गद्दार मॅच याही अगोदरची झाली, ज्यातनं टीम गोरसई जो विजयी ठरलाय. गोरसई ब संदेश आणि संदेशच्या साथीला बॅटर सूरज केणे ही ओपनिंग पेअर, ओपनिंग जोडीची मैदानात आली आहे बॅटिंग करण्याकरता. अवधूत गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल या ओव्हर करता. चला मॅच सुरुवात करायची आहे. टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरताची जी मॅच आपण पाहतोय या दोन टीम मधली रंगतदार मॅच आहे. एका बाजूने संदेश आणि अवधूत आलाय गोलंदाजी मार्कवरनं या पहिल्या ओव्हर करता. 2 ओव्हरची मॅच. पहिला बॉल संदेश परफेक्ट यॉर्कर ज्यावरनं खेळत मात्र 2 धावा ज्या वेगानं कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग आपण पाहतोय मैदानात. या पहिल्या बॉलवरच्या 2 धावा ज्या कंप्लीट झाल्यात. शिवकृपा मित्रमंडळ गातेज कृतव डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा शिवकृपा चषक आहे, ज्यातनं आपण पाहतो ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा अंतिमचा दिवस, शेवटचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरच्या या 2 धावा ज्या कंप्लीट केल्या संदेशनं. लवकरात आता बॅटर या अगोदरच्या मॅच मधनं खूप चांगली बॅटिंग जी संदेशने केली आहे. त्याच्यात विपक्षात पुढचा बॉल कमी वेगानं हाताळत जिथनं एक धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक जी फक्त रोटेट केली जाते या बॉलवरनं. धावसंख्या 3. चांगला थ्रो जो यष्टीरक्षकापर्यंत परफेक्ट फेकी जी आली आहे. 3 धावा. टवकुऱ्यानं उजव्या हाताचा बॅटर आहे सध्या. आपण पाहतोय ची जोडी संदेश आणि त्याच्या साथीला सूरज. चला खूप जास्तीचा वेळ जातोय, प्लीज थोडी घाई करा. प्रत्येक मॅच ही 2 ओव्हरची आम्हाला करायची आहे. आणि पुढचाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह न आलाय फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार सूरजच्या बॅटमधनं. 4. गोरसई ब या टीमची. अवधूत मात्र त्याच्यावर मात्र या बॉलवरनं अटॅक झाला. पुढचाच बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होतोय. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक जागा बनवायची होती. स्क्वेअर लेग, फाईन लेग या क्षेत्रातनं बॉलला पाठवायचं होतं, मात्र तिथनं डॉट बॉल जी होती या उद्घोषणा. चांगला बॉल ज्यावरनं निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. अवधूत गोलंदाजी मार्कवर आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. इथनं पुढे येणारे 2 बॉल जे शिल्लक असतील या ओव्हर मधनं. अवधूत पुढचाच बॉल. मोठा फटका खेळायचं होतं पुन्हा एकदा, मात्र ज्यावरनं रनआउट स्वरूपानं परतावं लागेल संदेशला. संदेश हा जातोय परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 1. बॅक टू डगआउट. तिथनं 5 बॉल जे आतापर्यंत टाकून झाले. धावसंख्या 7 या धावसंख्येवर स्थिर होते. चला नवीन बॅटर थोडं घाईत यायचंय. पवन केने जो मैदानात आला बॅटिंग करण्याकरता. खूप सारा फॅन फॉलोवर आहे याही खेळाडूचा. तो पवन मात्र मैदानात येतोय. शेवटच्या बॉल खेळण्याकरता. धावसंख्या 7 या धावसंख्येवर स्थिरावते. एका विकेटच्या मोबदल्यात ती टीम गोरसई बी या टीमची. शेवटचा बॉल अवधूत जो पवनच्या विपक्षात हाताळेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं पहिल्या षटकाच्या अखेरचा शेवटचा बॉल पवन केणेच्या विपक्षात. फुलटॉस. त्या फुलटॉसला इतका चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय सूरजनं. दुसरी धाव घेणं हे नाकारलंय. रिव्ह्यू घेतलाय. सो चेक केला जाईल बिमर करता. ऑफिशियल पंच इथे यायचं लगेच
चेक करण्याकरता धावसंख्या जी स्थिरावलेल्या अवस्थेत आहे 7 ही धावसंख्या. नो बॉल. सो 1+1 टोटल 2 धावा. या 2 धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते टीम गोरसई बी या टीमची. सूरज आला बॅटिंग करण्याकरता. या शेवटच्या बॉलवर जिथनं जर आपण पाहिलं फ्री हिटचा बॉल असेल, एक नामी संधी असेल हात फ्री होऊन खेळण्याकरताची. सूरजच्या विपक्षात शेवटचा बॉल. त्याला मॅच थोडी स्पीडअप करा, खूप जास्तीचा वेळ मात्र जातोय हे लक्षात असू द्यात. पुढचाच बॉल. सगळा बॉल ज्यावरनं क्षेत्ररक्षक आहे त्याची निवड होतीये. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव. खूप चांगले फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण जे सातत्याने करतायत ती टीम डीकेपी शिवकृपा. ध्रुव 11 सातपाटी ही टीम आपण पाहतोय. एका ओव्हरचा खेळ झाला. एका ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या डबल फिगर 10 या धावसंख्येवर असताना ती टीम गोरसई बी या टीमची. चला लवकर आणायचा बॉलर या सेकंड ओव्हर करता. 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसात टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरताचे हे मॅच आपण जी सध्या मैदानात पाहतोय या 2 टीम मधली. सेकंड ओव्हर करता गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहतोय गोलंदाज वीरेंद्र वीरू. सन्माननीय उमेशजी पष्टी साहेब इथे आपल्या सोबत उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. या सेकंड ओव्हर करता पहिल्या ओव्हरच्या अखेरीची 10 ज्या मेन गेटच्या समोर ज्याही बाईक आपण पार्क केल्यात त्या मेन गेटच्या समोरच्या सर्व बाईक्स आपण हटवायच्या आहेत. तिथनं मान्यवर पाहुण्यांच्या गाड्या त्या येणार आहेत. त्यामुळे विनंती करतोय मेन गेटच्या समोरच्या सर्व गाड्या आपण बाहेर काढाव्यात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पडल्यानंतर जो काही बॉल जो अतिरिक्त टर्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय, डॉट बॉलची उद्घोषणा होती. वीरूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरनं. 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर सीमित असताना मात्र पुढचाच बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय वीरू. सूरजच्या विपक्षात फेकवान चेंडू ज्यावरनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तो जिथपर्यंत त्या चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होतीये. एक सिंगल येते. धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जिथनं पवन येतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना शेवटच्या आणि अंतिमचे 4 बॉल जे टार्गेट सेट करण्याकरता जे असतील टीम गोरसई बी या टीम करता. पुढचाच बॉल आपटून टाकलंय. त्या बॉलला मोठा फटका खेळायचा होता मात्र तत्पूर्वी सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न झालाय. फलंदाजाला परतावं लागेल. सूरज तोही जाईल परतीच्या प्रवासाला. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. पॅटर्न मैदानात पाठवा लवकर. थोडी घाई करा कारण की प्रत्येक मॅच इथनं पुढे येणारी किमान 2 ओव्हरची तरी झाली पाहिजे. धावसंख्या 12 स्कोर कार्डवर लागली आहे. शेवटच्या आणि अंतिमचे 3 बॉल जे वीरू इथनं पुढे हाताळेल. गोलंदाजी एसबी टीमचे ओनर संदीपजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करतो की प्लीज या मुख्य मंचावर आणि धनेजी साने यांच्याशी संपर्क साधायचा. पुढचाच बॉल च्यावरनं अटॅक करताना मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बाउंड्री लगत थोडी गफलत होती आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. त्यांना विनंती करतोय की प्लीज धनेजी साने यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि मुख्य मंचावर त्यांना येण्याची विनंती करतोय की प्लीज या. संदीपजी पाटील साहेब एसपी विलेशी गावचे व्यक्तिमत्व. जर आपण पाहिलं क्रिकेटवर नितांत प्रेम याही व्यक्तिमत्वाचा आहे. एसपी संदीपजी पाटील यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. पुढचाच बॉल पवनच्या विपक्षात. फीडू टू पवन. क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चुकी. त्या चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. वीस लागली आहे स्कोर कार्डवर टीमची. सचिनजी पाटील साहेब कातेशगावचं व्यक्तिमत्व जिजाऊ संघटना अध्यक्ष त्यांनाही विनंती करतोय की या मुख्य मंचावर
असताना पण नवा शेवटचा बॉल जो टार्गेट सेट करण्याकरता असेल 20 धावसंख्या ही स्कोर कार्डवर आहे टीमची. शेवटचा बॉल पवन केनेच्या विपक्षात. मोठा फटका खेळायचा नक्की प्रयत्न केला, मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र दुसरी धाव देखील वेगानं ची घेण्या अगोदर, पूर्ण होण्या अगोदर मात्र फलंदाजाला परतावं लागेल. पण पवन केने, चला गोरसाई बी धावत यायच्या मैदानामध्ये, लगेच फिल्डिंग लावा. गोरसाई बी लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय, लगेच या. आणि सलामीचे फलंदाज आपण ही मैदानामध्ये लगेच विरू लवकरात लवकर आपले बॅटर ही मैदानामध्ये पाठवा, कारण वेळ पुरेसा नाहीये. उशिराने आपणच आलायत. सर्व टीम ज्या निर्धारित वेळेपेक्षा साधारण 2 तास उशिराने आल्यात आणि त्यामुळे हा उशीर झालाय. 21 धावा झाल्यात आणि 22 करायचे आहेत. चला लवकर टीम गोरसाई लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम सातपाटी लवकर 2 बॅटर पाठवायचे आहेत मैदानात. 11.0च्या सरासरीने 22 धावाच्या इथनं पुढे कराव्या लागतील. जर आपण पाहिलं चला लगेचच फलंदाज विनंती करतोय, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, कारण घड्याळात जर आपण पाहिलं तर सलामीचे फलंदाज या विरू बाबरे, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. वेळ कमी आहे म्हणून घाई करतोय. या ठिकाणी संदीपजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. प्लीज वेलकम. मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय त्यांना देखील या. संदीपजी पाटील SP इथे उपस्थित होत आहेत, तसंच प्रशांत गोतारणे तेही इथे उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि टीम गोरसाईची आपण पाहतोय 22 धावाच्या इथून पुढे थांबवाव्या लागतील. टीम सातपाटी आहे समोर बॅटिंग करण्याकरता. DKP स्पोर्ट्स ध्रुव 11 सातपाटी. बिलोशी गावचे नरेशजी पाटील तेही इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. तसंच त्यांच्या समवेत संदीपजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. तत्पूर्वी 22 धावाच्या थांबवण्याकरता सज्ज झालाय तो टीम गोरसाई. चला लवकर मॅच चालू करायचे पंच. चला वेळ खूप कमी राहिलाय. तर आपण पाहिलं तर पवन आलाय गोलंदाजी मार्कवरनं या ओव्हर करता, जे पहिले षटक हाताळण्याकरता. 11.0च्या सरासरीने या धावाच्या इथनं पुढे कराव्या लागतील. विरू बाबरे आणि त्याच्या साथीला बॅटर आपण पाहतोय दिवेश आणि विरू बाबरे ही जोडी मैदानातनं बॅटिंग करण्याकरता 22 धावाच्या करण्याकरता टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरताची ही लढत आपण मैदानातनं पाहतोय. या दोन टीम मधली एका बाजूने टीम गोरसाई आणि त्याच्या विपक्ष टीम DKP स्पोर्ट्स ध्रुव 11 सातपाटी. पहिला बॉल पवन केने, मोठा फटका खेळायचा होता पवन केनेच्या बॉलवर, जिथनं एक धाव कंप्लीट केली विरूनं. दुसरीचा कॉल दिलाय, फ्लंबल होतीये. जिथे सिंगल तिथे डबल पूर्ण केली आहे. 2 धावा येतील या पहिल्याच बॉलवरनं. म्हणजे तुमची एक छोटीशी चुकी ना ज्याच्या 2 धावांमध्ये कन्वर्ट झाली आहे. या 2 धावसंख्या येणारे 11 बॉल आणि 20 धावा. कमी गतीनं बॉल हाताळला होता त्यावरनं लोवर फुल टॉस वरनं. तर आपण पाहिला चुकी होतीये. या छोट्या छोट्या चुका खूप डोंगरा इतक्या वाटू लागतात जेव्हा मॅच पराभूत होते. धावसंख्या 4 ची 6 परतफेड केली आहे खऱ्या अर्थानं. एक चौकार जो सातपटीकरांनीही देखील सोडला होता आणि त्याच काम आता टीम गोरसाई देखील करते. तत्पूर्वी धावसंख्या 6 लागली या स्कोर कार्डवर या 2 बॉलवरनं. तर आपण पाहिलं पवन केने आपल्या ओव्हरमधनं तिसरा बॉल. विरूच्या विपक्षात आडव्या पाटनं फटका खेचत विकेटच्या क्षेत्रातनं चुकी होतीये पुन्हा एकदा. पहिल्या प्रयत्नात मात्र चेंडू हातात आला नाहीये, जिथनं फेकी येते. एक धाव कंप्लीट होतीये. 2 धावाच्या कंप्लीट केल्यात. या 2 धावसंख्या 8 जी लागली आहे स्कोर कार्डवर 22चा पाठलाग करताना. टीम FDC कुडूस, टीम MB खरिवली इथे जे लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत. डॉट बॉल, पुढचाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळत मात्र निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय.
चला मॅच थोडी स्पीडअप करा प्लीज. फारवर आमच्याकडनं ही सांगितलं जातं, आयोजक आमच्याही पाठीशी घाई करतायत. 4 बॉल झाले, चितनं 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र जो पहिला डॉट बॉल जो पवन केनेनं मात्र आता हाताळलाय वीरू बाबरेच्या विपक्षात. पुढचाच बॉल अप्रतिम अप्रतिम पडल्यानंतर खूप जास्त टर्न, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जो पवननं मात्र हाताळलाय. पहिल्याच्या 3 बॉलवरच्या ज्या काही 8 धावा गेल्या ना, त्यानंतर मात्र कमबॅक हा पवनकडनं होतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं 22चा पाठलाग करायचा आहे आणि 8 ही लागली आहे स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं वीरू. आता मात्र वीरू बाबरेच्या बॅटमधनं फायनल लॉट्स टाकतोय आपण. 2 मिनिटं तुला थांबवतोय. फायनल लॉट्स चिठ्ठी उचलण्याकरता मी याच गावचे उपसरपंच प्रशांत गोताने यांना विनंती करतोय की आपण ही चिठ्ठी उचला. उपसरपंच साहेबांना आपण ही संधी देऊ चिठ्ठी उचलायची. बघूया फायनल मध्ये कोण जाऊन पोहोचतो. फैजान मेमन इथे उपस्थित आहे. एक उचल त्यातली. दीपकजी गोतारणे साहेब यांनाही विनंती करतोय की या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. दीपकजी गोतारणे साहेब. तत्पूर्वी या शेवटच्या बॉलवरचा षटकार, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्डवर. जे 11ची सरासरी आहे 14 घेतल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. कोणाला पाहिजे. MB खरिवली फायनल मध्ये पोहोचेल आणि FDC कुडूस हा संघ 2 हात करेल. येणारे 6 बॉल आणि 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्क वरनं या ओव्हर करता कपिलला आपण पाहतोय सुसज्ज होईल. या 8 धावा इथनं थांबवल्या जातील का. पॅटर मैदानात दिवेशला आपण पाहतोय त्याच्या विपक्षात पहिला बॉल. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळायचं होतं. चेक केलं जाईल या ठिकाणी वाईट करता. पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावरच्या सन्मानाकडे आपण वळतोय. आपल्यासोबत सन्माननीय उमेशजी पष्टे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करतोय. मी विनंती करतोय विकास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार फेअर डिलिव्हरी करावा. फेअर डिलिव्हरी. येणारे 5 विकास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार आपण इथे करतोय. उमेशजी पष्टे जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मुख्य मंचावरनं केला जातोय. येणारे 5 चेंडू आणि 8 धावा. कपिलनं मात्र पहिलाच डॉट बॉल हाताळलाय दिवेशच्या विपक्षात. पुढचा बॉल नो डाऊट पंच मात्र हसमुखजी पाटील यांनी दर्शवलं बॉल वाईट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपण सध्या मैदानात पाहतोय. जिथनं 7 धावांची आता फक्त गरज आहे. ती टीम ट्रिपल 11 सातपाटी या टीमला. पुढचाच बॉल जिथनं थांबवलंय. मात्र निर्धाव स्वरूपानं हाही बॉल जातोय. जिथनं जर आपण पाहिलं तर येणारे आता 4 बॉल आणि 4 बॉलवरनं 7 धावा ज्या करायच्या आहेत. 4 चेंडू 7 धावा. या 7 धावा करता करता मात्र खूप मोठी कश्मकश जी करावी लागली आहे सातपाटीकरांना. मात्र पुढचाच बॉल जिथनं चेंडूचा पाठलाग होतोय ती चेंडूला फील्ड केलंय इन मुवमेंट वर. जिथनं 1 धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट आणि 3 धावाच्या कंप्लीट केल्यात. एक धावेचं खूप जास्त महत्व हे सध्या मैदानात दिसतंय. येणारे बॉल असतील 3 बॉल मध्ये कराव्या लागतील त्या टोटल 4 धावा. 3 बॉल 4 ची मॅच रंगली आहे. जिथनं 6 बॉल 8 ची मॅच 3 बॉल 4 वर येऊन टेपली आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण चे चेंजेस केले जात आहेत. टीम अर्नाळा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार या लवकर इकडे. टीम अर्नाळा येणारे 3 बॉल आणि तिथनं 4 धावांची आवश्यकता असताना एखादा विकेट इथनं येईल का एखादा चौकार किंवा षटकार हा खेचला जाईल. वीरू बाबरे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल दर्जेदार आपल्या ठेवणीतला चेंडू बाहेर काढलाय. तिथनं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. खूप जास्त कष्ट करावे लागलेत आता टीम सातपाटीकरांना. येणारे 2 चेंडू आणि आता 2 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत.
मॅच रंगतदार आहे. टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरताचा हा दोन टीम मधला संघर्ष आपण मैदानात पाहतोय. 2 बॉल आणि 4 धावा. मॅच रंगतदार आहे. चिन्ह कपिल बॉल क्रमांक 5 घेऊन सज्ज होतोय वीरू बाबरेच्या विपक्षात. पुढचा बॉल. आता मात्र व्हेरिएशन करण्याचा जो काही प्रयत्न तो मात्र फसलाय. न जितना अतिरिक्तची धाव म्हणजे व्हाईट बॉल जो पंचांनी दर्शवलाय. आता फक्त 3 धावांची गरज असेल. येणारे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. पुढचाच बॉल सज्ज होईल कपिल या ओव्हर मधनं. वीरू टू कपिल या दोघांमधली ही जुगलबंदी. आपटून टाकले त्या बॉलला पुन्हा एकदा खूप जास्त टर्न. जितना व्हाईट बॉल जो पंचांनी दर्शवलाय. रिव्ह्यू चेक केला जाईल या ठिकाणी. रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल. दोन धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल 2. चला गेम स्पीडअप करा, खूप उशीर होतोय. एवढा वेळ दिला तर फायनल होणारच नाही. 2 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. जितना ची एक धाव जी कंप्लीट केली आहे. येणारा 1 बॉल आणि जितनं एका धावेची आवश्यकता आहे. दोन्ही टीम बेस्ट आहे. अर्नाळा कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. टीम प्लीज थोडी घाई करा प्लीज. गोरसाईकर विनंती करतो. अजून इथनं पुढे मॅच खेळवायच्या आहेत. आजच्या दिवसात हे पूर्ण शेड्यूल देखील पूर्ण करायचं आहे. फायनलचा दिवस आहे. येणारा 1 बॉल आणि जितनं एका धावेची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार आहे. अगदी या मॅचचा सर्वात महत्वाचा क्षण आहे. 1 बॉल 1. प्रेक्षकांना खुश करणारे हे क्षण आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. कपिल केने मॅच मधला सर्वात निर्णायक बॉल घेऊन. 4000 प्रेक्षक जवळजवळ लाईव्ह ची स्पर्धा पाहत आहेत सध्या या घडीला. चितना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जो फसलाय आणि टॉप 6 मध्ये जाऊन दाखल झालाय तो टीम डीकेपी स्पोर्ट्स. ध्रुव 11 सातपाटी हा संघ पोहोचलाय टॉप 6 मध्ये. डीकेपी स्पोर्ट्स ध्रुव 11 सातपाटी या टॉस करता लगेच या धावत. अवधूत लगेच. अवधूत कामत हा या. संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतो या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता. SP संदीपजी पाटील साहेब मी विनंती करतो की या नेक्स्ट मॅचचा टॉस तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. संदीपजी पाटील SP आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लगेचच इथे टॉस केला जाईल. संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक. एकच ओव्हरची मॅच असेल. 1 षटकांचा सामना होईल. 1 कारण ही अवस्था आणली ना आम्हाला 1 षटकांचा सामना खेळवायची. ही सगळी आपल्या सगळ्यांची